Good morning, friends. Today we will discuss the equation of the motion by using graphical method. Newton studied the motion of an object and gave a set of three equations of motions. And these equations are related to the displacement, velocity, acceleration and time of object moving along a straight line. Suppose an object is moving along a straight line with the initial velocity u. V is the final velocity, S is the displacement, A is the acceleration and T is the time. Then there are three equations of the motion. First equation is V is equal to U plus AT, and this equation is the relation between the velocity and time. Second equation is S is equal to ut plus 1/2 at square. This is the relation between the displacement and time. And third equation is V square is equal to U square plus 2S. This is the relation between the displacement and velocity. आता ही तीन इक्वेशन्स आहेत न्यूटनची गतिविषयक समीकरणे आपण याला म्हणतो, आणि या उदाहरणाने आपल्याला या प्रकरणामध्ये गणित सोडवायला हमखास येतं. Then we discuss the first equation of motion. Figure shows the change in velocity with a time in a uniform accelerated motion object, and the object starts from the point D. Object start from the point D. Object starts from the point D. Object starts from the point D in the graph with a velocity u. Its velocity keeps increases after time t. It reaches the point B on the graph. It reaches the point B on the graph. So this is a point. And म्हणजेच काय तर आलेखामधील डी बिंदूपासून वस्तू गतिमान होते. डी बिंदूपासून वस्तू गतिमान होत असते आणि या डी बिंदूपासून बी बिंदूपर्यंत जाते, आणि यामध्ये टी कालावधीनुसार बदल होत असतो आणि ती वस्तू बी बिंदूपर्यंत पोहोचते. आता मग याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज यू इज इक्वल टू OD येणार आहे. U इज इक्वल टू काय येणार आहे? OD येणार आहे, म्हणजे हा पॉईंट येणार आहे. आणि फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज V इज इक्वल टू OC येतं. फायनल व्हेलॉसिटी काय येणार आहे? OC हे अंतर येणार आहे. आणि यामध्ये आता टाइम T इज इक्वल टू काय येणार तर दिलेलं आहे बघा. टाइम T इज इक्वल टू OE. हे OE दिलेलं आहे टाइम T. देन आपण गेल्या तासाला ॲक्सलरेशनचे सूत्र बघितलेलं आहे. ॲक्सलरेशन A इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच काय तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. म्हणजेच A इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय टी. आता ह्या ज्या आपल्यावरती ज्या व्हॅल्यूज होत्या त्या आपण घालू. U म्हणजे काय आहे? OD आहे. V म्हणजे OC आहे आणि T म्हणजे OE आहे. मग आता त्या व्हॅल्यू घातल्यानंतर A इज इक्वल टू OD मायनस OC डिवायडेड बाय OE. आता OD मायनस OC म्हणजेच काय तर इथं आपण बघितलं A इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय T. म्हणजे हे रिलेशन सोडवल्यानंतर आता काय येणार आहे तर ग्राफमध्ये आपल्याला CD बरोबर AT येते बघा. CD बरोबर AT. आता ड्रॉ अ पॅरलल लाईन टू द वाय ॲक्सिस पासिंग थ्रू द बी. वाय ॲक्सिसला पासिंग आपण पॅरलल लाईन काढली तर दिस विल क्रॉस एक्स ॲक्सिस इन द ई अँड draw a line parallel to the x-axis passing through the D.
this wheel O cross the line B to A. So from the graph, B is equal to AB plus AE. So B is equal to CD plus OD. That is B is equal to AT plus U. म्हणजेच काय तर V is equal to U plus AT, and this is the first equation of the motion. Then we discuss the second equation of the motion. Let us suppose an object is uniform acceleration, that is A, and it has covered the distance s with time t. Then from this graph, the distance covered by the object during time t is given by the quadrangle, that is DOEB. आता याच्यामध्ये DOEB हा जो अँगल आहे, क्वाड्रँगल आहे, आता इथं आहे बघा DOEB हा जो क्वाड्रँगल आहे, याचं आपल्याला काय पाहिजे, एरिया पाहिजे. म्हणजे त्याचं सूत्र काय येणार, S इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOAB, म्हणजे समलंब चौकोन आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, एरिया ऑफ रेक्टँगल DOEB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. एरिया ऑफ ट्रायंगल हा क्वाड्रँगल झाला आणि हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल DOAB. ह्या दोन्हींची बेरीज केली पाहिजे एरियाची. म्हणजेच काय येणार, S इज इक्वल टू AE मल्टिप्लाइड बाय OE प्लस 1/2 AB मल्टिप्लाइड बाय DA. म्हणजेच काय तर 1/2 आपण म्हणतो त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 लांबी गुणिले रुंदी, किंवा 1/2 पाया गुणिले उंची आपण म्हणतो, सॉरी. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी म्हणतो आपण. मग आता याच्यामध्ये AE बरोबर काय आहे, U आहे. OE बरोबर काय आहे, T आहे. आणि OE म्हणजेच DA म्हणजे T आलं. म्हणजेच AB बरोबर काय आलं, AT आलं. म्हणजेच S इज इक्वल टू काय आलं बघा, तर UT प्लस 1/2 AT गुणिले T. म्हणजेच काय आलं, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. and this is the Newton's second equation of the motion. Then third equation of motion. To determine the distance covered by object in time t, then area of the quadrangle, that is DOEB. DOEB is a trapezium. आता हा समलंब चौकोन आहे DOEB. आता इथं आहे बघा आकृतीमध्ये DOEB हा जो आहे हा समलंब चौकोन आहे. आणि so we can use the formula for its area, that is S is equal to area of trapezium DOEB. म्हणजेच आपल्याला त्याचं सूत्र माहिती आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले समांतर बाजूमधील लंब अंतर आपण म्हणतो. म्हणजेच काय येणार, S इज इक्वल टू 1/2 U प्लस V मल्टिप्लाइड बाय T. म्हणजेच आपण ॲक्सलरेशनचं सूत्र बघितलं, A इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय T. म्हणजेच T इकडे घेतलं आपण तर T इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय A. आता ती किंमत आपण जर वरच्या S इज इक्वल टू 1/2 U प्लस V अपॉन मल्टिप्लाइड बाय T यामध्ये घातली तर S इज इक्वल टू 1/2 U प्लस V मल्टिप्लाइड बाय V मायनस U डिवायडेड बाय A. म्हणजेच S इज इक्वल टू काय येणार तर V प्लस U V मायनस U डिवायडेड बाय 2A. आता 2A इकडे घेतलं तर काय होतं बघा, 2AS इज इक्वल टू V प्लस U V मायनस U. आता A प्लस B A मायनस B तुम्हाला माहिती आहे गणितात A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर येतं. म्हणजे काय आलं सूत्र आपलं, काय आलं बघा, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. and this is the Newton's third equation of motion. So in this PPT we learn about the equations of the motion by graphical method, and the equations are, first equation is V is equal to U plus AT. This is the relation between velocity and time. Second equation, S is equal to UT plus 1/2 AT square. This is the relation between the displacement and time. And third equation is V square is equal to U square plus 2AS. This is the relation between the displacement and velocity. Okay, thank you.